22 जूनला होणार आहे। पूर्ण प्रक्रिया जी आहे ती 25 जूनपर्यंत संपवण्याचे माननीय भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत। तर मतमोजणी झाल्यानंतर त्या पद्धतीनं भारत निवडणूक आयोग त्याच्या सूचना निर्गमित करेल। या आपला जो मतदारसंघ आहे तो ठाणे आणि पालघर या 2 जिल्ह्यांना मिळून बनलेला आहे। यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, तर त्याच्यामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये आहेत। ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद ज्या आहेत तर त्याची निवडणूक झाली नाही, पंचायत समितींची निवडणूक झाली नाही आणि त्यामुळं ते जे मतदार आहेत ते याच्यामध्ये नसतील। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे सोडून सर्व महापालिका म्हणजे 6 ठाण्यामधल्या महापालिका, 1 महापालिका पालघर जिल्ह्यामधली वसई विरार, त्याच पद्धतीने नगरपालिका दोन्ही जिल्ह्यामधल्या आणि नगरपंचायत अशा सर्व मिळून 18 स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्यांच्यामधून ही निवडणूक होणार आहे। या 18 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 18 मतदारसंघ 18 मतदान केंद्र असतील आणि 18 जूनला जी आपली मतदानाची वेळ आहे तर त्या मतदान केंद्रावरती जाऊन ते सर्व मतदार जे आहेत तर ते मतदान करू शकतील। या बाबतीमध्ये आपल्या ज्या कार्यरत स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तर त्यामधले सगळे नगरसेवक आहेत, तर त्या अनुषंगाने आपली मतदार संख्या जी आहे ती निश्चित करणे आणि ती पब्लिश करणे ही कारवाई सुरू आहे। त्या अनुषंगाने सर्व ॲडिशनल कमिशनर यांची मी बैठक घेऊन त्याच्यामध्ये माहिती आपण अंतिम करतो आहे। त्याच पद्धतीनं आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे, त्या पद्धतीनं सर्व बैठका असतील, त्याच पद्धतीनं धोरणात्मक निर्णय असतील, प्रशासकीय मान्यता असतील, तर या गोष्टींना जी आदर्श आचारसंहिताची बंधनं लागू असतील तर ती येथे लागू असतील। तर त्या अनुषंगानं त्या ज्या सूचना आहेत त्याही सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांना देण्यात आलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने कारवाई करण्यासाठी सांगितलेलं आहे। जिल्ह्यासाठी जे ARO आहेत ठाणे ते संदीप माने इथले RDC असणार आहेत आणि पालघरसाठी आपण एक नवीन मागणी केली आहे, तिथले RDC असतील तर ते ARO म्हणून ॲडिशनल RO म्हणून मागणी केली आहे। RO म्हणून दोन्ही जिल्ह्यांकरिता मी निवडणूक निर्णय अधिकारी ठाणे जिल्हाधिकारी म्हणून काम याच्यामध्ये बघेल आणि जी प्रक्रिया असेल निवडणूक प्रक्रियेमधली छाननीची प्रक्रिया असेल, नामनिर्देशन स्वीकारण्याची प्रक्रिया असेल, काउंटिंगची प्रक्रिया असेल, त्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी कामकाज हे याच्यामध्ये बघेल। यासोबत जी आपली आदर्श आचारसंहितेची जी गाईडलाईन्स आहेत तर त्या स्पष्ट सूचना ज्या आहेत तर त्या सर्व महापालिका आणि सर्व प्रशासन, सर्व अधिकाऱ्यांना, सर्व विभागीय कार्यालय आपल्याकडे जे आहेत त्यांना कळवण्यात आलेले आहेत आणि ज्या इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन वेळोवेळी आलेल्या आहेत त्या देखील त्याच्यामध्ये शेअर करण्यात आलेल्या आहेत। या अनुषंगानं ज्या बैठका किंवा नियमित बैठका ज्या महापालिकांना घ्यायच्या असतील तर त्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या पूर्वपरवानगीने घेण्यात याव्या असं इलेक्शन कमिशनच्या सूचना आहेत। तर त्या देखील सूचना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना कळवण्यात आलेल्या आहेत। त्याच पद्धतीने इतर ज्या सर्व सूचना आहेत त्या देखील तिकडे देण्यात आलेल्या आहेत। अशा पद्धतीनं हा निवडणूक कार्यक्रम आपण केलेला आहे। प्रत्येक निवडणूक प्रक्रियेच्या टप्प्यावरती आवश्यक असणारे जे अधिकारी आहेत तर त्यांची देखील आपण आदेश, त्यांच्या जबाबदाऱ्या या निश्चित केलेल्या आहेत आणि पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकपणे त्याच पद्धतीने सर्व काटेकोरपणे भारत निवडणूक आयोगाचे सूचनांचे पालन करण्याच्या दृष्टीने त्या पद्धतीने प्रशासनानं नियोजन केलेलं आहे। आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारा। सर, आता 2022ला ही आपली निवडणूक आपण जेव्हा म्हणजे संपली आपली स्थानिक स्वराज्य निवडणूक झाली नसल्यामुळे ही निवडणूक झाली नाही, परंतु आपण आता उल्लेख केली काही निवडणुका झाल्या नाही, त्याचे सदस्य घेतले नाही, मग त्या निवडणूक झाल्यामुळे ही निवडणूक घेणं गरजेचं आहे का? आपली जी तरतूद आहे, जे मतदार आपले असतात, म्हणजे आता हे मतदार कोण आहेत, आपले नगरसेवक आहेत, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हे याचा मतदार वर्ग फॉर्म करतात। तर 75%च्या वरती जर सदस्य संख्या असेल तर आपल्याला निवडणूक घेता येते।
तर 75%चा क्रायटेरिया फुलफिल होत नव्हता. त्यामुळं 2022 नंतर ज्या महापालिकामध्ये प्रशासक होते तर त्याच्या अनुषंगाने ते 75% नसल्यामुळं मग आपण घेतले नाही. आता ह्या ज्या निवडणुका झाल्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महापालिका नगरपालिका तर त्यामध्ये 75% क्रॉस झाले आपले. त्यामुळे ते तशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन करून ज्या ठिकाणी 75% क्रॉस झालेलं आहे त्याचं आपल्याला कळवण्यात आलेलं आहे. किती टक्के व्हायला नाही आता ह्याच्यामध्ये 53 आणि 57 असे काही 53 आहेत ते जिल्हा परिषद ठाणेचे आहेत, 57 आहेत ते जिल्हा परिषद पालघर आणि 53च्या अगेन्स्टमध्ये 106 पंचायत समितीचे सदस्य आणि 57च्या अगेन्स्टमध्ये 114 जे आहेत ते पालघरचे. हे इतके आपल्याकडे सदस्य नाहीत. 53, 57, 106 आणि 114 एवढे सोडून मग आपल्याकडे साधारणतः 1064 आपली संख्या होती आहे. यामध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या बाबतीमध्ये आपण मार्गदर्शन मागवलेलं आहे. 2016ला काही भारत निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन आल्या होत्या. त्यामध्ये स्टेट लॉजमध्ये स्वीकृत नगरसेवकांना काय अधिकार आहेत त्याच्यानुसार तो निर्णय घ्यावा असे सूचना आहेत. तर त्या पद्धतीनं बाकी जिल्ह्यांनी सध्या स्पष्टीकरण आणि मार्गदर्शन मागितलेलं आहे. तो आल्यानंतर स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार आहे किंवा नाही याबाबत निर्णय कळवण्यात येईल. हां मग तिथे त्यांना इन्क्लूड करण्याचा प्रश्न येणार नाही. सर पक्षनीय संख्या आपली नाही का? नाही हे एकूण आपण कारण आता हे आपले मतदार झाले त्यामुळे आपण बायफर्केशन तसं करणार नाही. आपल्यासाठी प्रत्येक मतदार सारखं आहे. जिल्हा परिषदच्या निवडणूक आपल्या झाल्या नाही कारण नाही ते मतदार नसणार. आताच्या मतदान प्रक्रियेचा ते भाग नसणार. ज्याप्रमाणे आपण विधानसभेची जी आकडेवारी दिली तर भविष्यामध्ये विधानसभा आणि लोकसभा वाढणार का आपल्यामध्ये? आणि तो आत्ताच्या नाही आजच्या याचा विषय नाही आहे. अशा नाही तो SIRचा असेल, SIRचा असेल. तो खालची तिथे नोट होती. आपण राजकीय पक्षांची जी बैठक घेत होतो त्यामध्ये SIRच्या मुद्द्यावर चर्चा केली होती. हां मग ते नाही हा आत्ता आपल्याला कोणत्याही सूचना अशा डिलिमिटेशनच्या बाबतीमध्ये प्राप्त नाही आहे. आत्ता जी आहे SIRची ॲक्टिव्हिटी आपण करतो आहे. SIRच्या अनुषंगानं ती आकडेवारी टेबलवर जी आहे तुमची ती तुम्हाला हातामध्ये आहे. यस काय असेल तर नाही तर मग आपण सरांच्या परवानगीने हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य जे आज रोजी कार्यरत नाही आहे आणि याला सोडून जे आपले आहेत तर ती इथं शीट घ्या. ती सदस्यांची शीट घ्या. सदस्यांची शीट आहे ना आपल्याकडे नाही इथे त्या समोर हां घ्या. स्क्रॉल डाऊन करा. नाही SIR ओपन नाही केला तुम्ही. दुसरी निवडणुकीची जी होती हां महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायत याच्यामध्ये एक्झॅक्ट तुम्हाला सांगायचं तर ही आहे. आपले 6 महापालिका आहेत. ठाणे, KDMC, उल्हासनगर, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि भिवंडी. पालघरमधली एक महापालिका आहे वसई विरार. त्यानंतर आपल्याकडच्या 2 नगरपालिका आहेत कुळगाव, बदलापूर आणि अंबरनाथ. पालघरमधल्या 3 आहेत पालघर, डहाणू पुढची घ्या पुढची स्लाईड घ्या ना हां जव्हार. ह्या 3 नगरपालिका पालघरमधल्या. त्यानंतर 2 नगरपंचायत ठाणेमधल्या आहेत मुरबाड आणि शहापूर आणि 4 नगरपंचायत पालघरमधल्या आहेत वाडा, विक्रमगड, तलासरी आणि मोखाडा. आता याच्यामध्ये जे कार्यरत मतदार म्हणजे बेसिकली नगरसेवक आहेत जे मतदार आहेत आपले तर ते 1064 असे होतात. आता या 1064मध्ये स्वीकृत जे आहेत ते इन्क्लूड केलेले आहेत. ज्या ठिकाणी स्वीकृत झालेले आहेत म्हणजे नगरपालिका नगरपंचायत इथं स्वीकृत नगरसेवकांची संख्या आपल्याकडे आलेली आहे.
पण नगर महापालिकांची यायची बाकी आहे. आता जसं नवी मुंबईमध्ये स्वीकृत झालेत मला सांगण्यात आलं, परंतु आपल्याकडे अजून माहिती यायची बाकी आहे. ठाणेमध्ये TMCमध्ये स्वीकृतचा प्रक्रिया बाकी होती. सो आता ते त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा तो आपण वरती चर्चा करून तो निर्णय घेणार. दुसरा विषय असतो जनगणनेचं काय आकडेवारी काय आली? सांगतो मी थोडं हे तो विषय आता हा विषय संपला असेल तर मग आपण पुढे जाऊया. हां SIR सांगतो आणि मग SIR सांगतो, मग त्याच्यानुसार एकत्र घ्या मग तुम्हाला. यानंतरचा आपला पुढचा विषय आहे ॲक्च्युली विशेष सफल पुनरीक्षण कार्यक्रम जो शासनाने जाहीर केलेला आहे आणि त्याविषयीच आणि शिवाय त्याला आपण SIR असं म्हणतोय, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. याविषयीची सुद्धा माहिती देण्यासाठी आपण आज आपल्या पत्रकार परिषदेचा विषय आहे. सरांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी त्या विषयासंदर्भात पण आपल्याला माहिती द्यावी. SIRच्या बाबतीमध्ये आपण मागे एकदा भेटलो होतो आणि आज रोजीची जी SIRची टक्केवारी आहे तर ती थोडक्यात मी सांगतो. पार्श्वभूमी आपण जर बघायला गेली आपली जिल्ह्याची तर आपले 2002मध्ये ठाणे आणि पालघर मिळून 13 मतदारसंघ होते. त्यापैकी 5 जे आहेत ते पालघरचे आणि 8 जे आहेत ते ठाण्याचे. या 8वरून आज रोजी आपले जे मतदारसंघ आहेत तर ते 18 झालेले आहेत. ठाणे जो विभाग जिल्हा आहे त्याच्यामध्ये 18 मतदारसंघ आहेत. नेक्स्ट हे 2002मध्ये जे मतदार होते ते. नेक्स्ट हे काही मतदार जे आपले आहेत त्याचं विश्लेषण आहे. आज रोजी आपल्याकडे 74,72,000 इतके मतदार आपल्याकडं आहेत. नेक्स्ट हे जे मतदान केंद्र जे आहेत आपली ते इतकेच आपले BLOज असतात. 6,894 तर इतके आपले BLOज असणार, इतके मतदान केंद्र आपले आज रोजी आहेत. नेक्स्ट हे कशा पद्धतीनं मतदान केंद्र आहेत ते त्याच्यामध्ये होतं. हा आहे आपला आजचा SIRचा आकडेवारी. यामध्ये सगळ्यात जर टॉपला जर बघितलं आपण तर शहापूर आहे जे 79.9% आहे, म्हणजे जवळपास 80% शहापूरचं काम झालेलं आहे. त्यानंतर भिवंडी रूरल आहे त्याचं 68.28% काम झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर बाकी मतदारसंघ जर आपण बघितले 60.7% मुरबाडचं आहे. भिवंडी वेस्ट आहे ते 56%, भिवंडी ईस्ट आहे 53%. त्यानंतर कल्याण वेस्टचं 46.9 म्हणजे 47% जवळपास काम आहे. अंबरनाथ असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीचं 53.50 आहे. उल्हासनगरचं 66.30. कल्याण ईस्टचं 53.9 54% जवळपास काम झालेलं आहे. डोंबिवलीचं 46.76, कल्याण रूरलचं 46.52, मीरा भाईंदरचं 44.57, ओळा माजीवाडा 43.76, कोपरी पाचपाखडीचं 67.61, ठाणेचं 148 ठाणेचं 51.26, त्यानंतर मुंब्रा कळवाचं 49.55, ऐरोलीचं 44.10 आणि बेलापूरचं 48.27. असं जिल्ह्याचं आपण बघितलं तर 53% काम झालेलं आहे, 53.14. आणि SIR आता अनाऊन्स झालेला आहे. जो कार्यक्रम आहे तो शेवटी अनाऊन्स झालेला आहे आणि 20 तारखेला इथं तुम्हाला सगळं डिटेल्स ह्याच्यामध्ये दिसेल. मॅपिंग आता आपण जे सांगितलं ते मॅपिंगची टक्केवारी आहे. मॅपिंग जे आहे ती 20 तारखेच्या 2-3 दिवस अगोदर मॅपिंगची प्रक्रिया थांबू शकते आणि मग आपण एन्युमरेशन फॉर्म वगैरे देतो. ती प्रक्रिया जी आहे ती थोडक्यात मी इथे सांगतो. याचं 20 ते 29मध्ये तयारी, प्रशिक्षण, छपाई म्हणजे एन्युमरेशन फॉर्म्स वगैरे हे सगळं याच्यामध्ये या कालावधीमध्ये करायचं आहे. ज्या भेटी द्यायच्या आहेत घरोघरी त्या 30 जून ते 29 जुलै या कालावधीमध्ये द्यायचं आहे. त्यानंतर प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी 5/8/2026 करायची आहे. दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी 5/8 ते 4/9 इतका आहे. आणि त्याच्यानंतर 5 ऑगस्ट ते 3
ऑक्टोबर या कालावधीमध्ये नोटीस टप्पा दावे व हरकती निकालात काढणे अशी आपली प्रक्रिया आहे. 7 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादींची प्रसिद्धी असा आपला हा कार्यक्रम आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये तसं थोडंसं प्रक्रिया जी आहे तर ती नक्कीच आव्हानात्मक आहे, कारण बऱ्याचशा एरियामध्ये लोकसंख्या खूप वाढलेली आहे आणि मतदारांचे ॲड्रेस जे आहेत तर त्या अनुषंगाने BLO जेव्हा सर्च करतात तर BLOज तिथे सेक्शन ॲड्रेस किंवा त्या ॲड्रेसवर नसतात आणि त्यामुळं काही शहरी भागामध्ये जे टक्केवारी कमी आहे त्यामध्ये आता आपण DDR, AR, महापालिका यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मॅपिंगमध्ये जास्तीत जास्त काम कसं होईल यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. नेक्स्ट, ह्या सगळ्यानंतरची जी प्रक्रिया आहे तर ती थोडक्यात सांगितलेली आहे की 5-8 ते 4-9 इथं आपल्याला घरोघरी BLOना भेटी द्यायच्यात आणि एन्युमरेशन फॉर्म जो आहे तो वाटप करतील. एक आहे त्यांच्याकडे ठेवतात, एक जी आहे ती BLO जे आहे तर रिसिव्ड म्हणून त्यांच्याकडं एक देऊन त्यांच्याकडे ठेवलं जातं. अशा पद्धतीनं ते हे आहे. एक मतदार किंवा कुटुंब प्रमुखाची स्वाक्षरी त्याच्यावर असली एन्युमरेशन फॉर्मवर चालतं. जे डॉक्युमेंट्स आहेत 12. नेक्स्ट, तर त्याच्यामध्ये तर हे जे आहे ते एन्युमरेशन फॉर्मच्या बाबतीमध्ये माहिती आहे. तर ते कोणते डॉक्युमेंट ते देऊ शकतात ते याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलं आहे. तर 1987 पूर्वी जर जन्म झाला असेल तर जो एक जन्म इथं झाल्याचा दस्तावेज जन्मस्थळ दाखवणारा असा एक दस्तावेज सादर करणे 1987 ते 2004 याच्यामध्ये असेल तर आई वडील यांच्यापैकी कोणताही एक दस्तावेज सादर करता येईल. नेक्स्ट, हे जे आहेत ते महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत की जे 12 डॉक्युमेंट जे आहेत तर ते याच्यानुसार असतील. नेक्स्ट, हा एन्युमरेशन फॉर्म आहे. नेक्स्ट, अशा पद्धतीनं आपली SIRची सध्या प्रगती आहे. काही क्वेश्चन्स असतील तर आपण कृपया विचारावे. मॅपिंग हां नाही, आता यामध्ये तोच भाग असतो की मॅपिंग ज्यांचं झालं नाही त्यांना हे डॉक्युमेंट नंतर एन्युमरेशन फॉर्म देणे आणि त्यांच्याकडून एन्युमरेशन फॉर्म भरून घेणे आणि त्याच्यासोबत तो पुरावा द्यावा लागतो. तर ते पुरावा दिल्यानंतर मग EROs त्याच्यावरती EROs आणि AEROs हे सुनावणी घेऊन त्याच्यामध्ये ते निर्णय देतील आणि त्यांचं नाव इन्क्लूड होईल. ही ऑनलाईन प्रक्रिया आहे ऑफलाईन? कोणती? मॅपिंग ऑनलाईन आहे. BLO ॲप म्हणून आहे. तर प्रत्येक BLO करता एक ॲप त्याच्या मोबाईलवर असतं आणि त्या BLOनी त्या ॲपनुसार ते कारवाई करावी लागते. जन्मतारीख आणि जन्मस्थळ वडील किंवा आई म्हणजे ते तर आपलं ऑफ झालेले असतं. डेथ सर्टिफिकेटमध्ये जी तारीख असेल ती ग्राह्य झाली जाणं कसं काय? म्हणजे आई वडील दोघंही रजिस्टर केलेले असतात, ऑफ झाले असतील तर त्यांचं स्थळ, जन्मस्थळ आणि जन्म दिनांक दोन्ही पाहिजे. आपल्याला नेमकं काय विचारायचं ते कसं प्राप्त करायचं? कसं महानगरपालिकामध्ये आलं होतं तेव्हा बरं लोकांचं आमच्या आई वडील जेव्हा जुने होते त्यांचा जन्म दाखलच नव्हतं. एक लक्षात घ्या, आपल्याकडचे जे मतदार आहेत त्यांचं आपण 3 प्रकारात वर्गीकरण केलं. आता सरांनी सांगितलं 87 पूर्वी जे जन्मलेले आहेत मतदार त्यांचं फक्त एकच पुरावा लागतो आणि स्वतः मतदार. आणि पुरावा आपण 12 प्रकारचे जे पुरावे सांगितले आता लिस्ट बघितली आहे त्यापैकी कुठलाही एक पुरावा चालतो. आणि पुरावे हे मेनली आपण त्या व्यक्तीचं जन्माचं ठिकाण आणि जन्मतारीख याबाबतचे पाळतो. आता समजा आई वडील वगैरे माहीत असतील जर त्याचं मॅपिंग झालं नसेल तरी पण त्यांचं तेव्हा मतदाराचं जर नाव असेल तर तो मॅप होऊन जातो. 2002च्या यादीत जर आई वडील यांचं नाव असेल
तर तो मॅप होतो. जरी ते आज हयात नसतील तरी 2002च्या यादीत त्यांचं नाव होतं, आई वडील किंवा आजी आजोबा, तर त्यांच्याशी आजचा जिवंत असलेला मतदार मॅप होतो. नाही, पण 2002च्या आधी जर गेलेले असतील, माझा हो. प्रश्न असा आहे, हां. 2002च्या मध्ये आहे, समजा आई आहे आणि 2002 मध्ये मी किंवा दोघेही नसतील, तर मग कसं काय? आजी आजोबाची मॅपिंग होतं, 4 जणांशी मॅपिंग होऊ शकते. मतदाराचं जे आहे ते आई वडील किंवा आजी आजोबा असं 4घांशी मॅपिंग होतं. कुणी ना ज्यांचंही या 4पैकी ज्यांचं नाव 2002च्या यादीत आहे, जेव्हा SIR झाला होता त्या नावाशी मॅप होतो आजचा मतदार. प्रश्न झाले का? यस. IFR इंडिव्हिज्युअल फॉरेस्ट राईट्स. IFR आपण आपल्याकडे पालघर म्हणजे पालघर आणि ठाण्यामध्ये जो आपला ट्रायबल बेल्ट आहे, तर इथं आपण वन हक्क दावे म्हणजे जे कसत होते ते 2005 पूर्वी त्यांना आपण देतो. वैयक्तिक वैयक्तिक IFR म्हणतो आपण त्याला, इंडिव्हिज्युअल फॉरेस्ट राईट, आणि दुसरं CFR एक असतो, कम्युनिटी फॉरेस्ट राईट. तर तो SDO देतात आणि माझ्याकडे मान्यतेला येतं, आपण रेग्युलर ते देत असतो. तो ग्राही शहापूर आहे, मुरबाड आहे, भिवंडी आहे, या पट्ट्यामध्ये जास्त हे IFR दिली जातं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.